तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमचा दिवस शुभ जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यात वेगवेगळे व्रतवैकल्य केले जातात, तर त्यामध्ये आवर्जून केले जाणारे प्रत्येक आई आपल्या मुलांच्या रक्षणार्थ हे व्रत करते, ज्याला म्हणतात जरा जिवंतिका व्रत किंवा नरसोबाची पूजा देखील केली जाते। तर ही पूजा आपण कशी करायची आहे, आपण श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच ही पूजा करतो, मात्र काही कारणास्तव जी आपली झाली नसेल तर आपण शेवटच्या शुक्रवारी हे पूजन अवश्य करायचं आहे आणि आपल्या मुलांचे जे रक्षण आहे त्याच्यासाठी या देवीकडे प्रार्थना करायची आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनचं जे बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। श्रावण महिन्याला सुरुवात झाली की वेगवेगळ्या व्रतवैकल्यांना सुरुवात होते। श्रावण महिना म्हटलं की अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी, तर थोडक्यात काय तर आनंद आणि उत्साहाचा श्रावण महिना असतो। तर या श्रावण महिन्यात केले जाणारे सोमवारचे श्रावणी सोमवार, त्याच्यानंतर मंगळवारी केली जाणारी हनुमानांची सेवा, बुधवारी बुध बृहस्पती पूजन, गुरुवारी जी केली जाणारी वेगवेगळे विष्णूंची पूजा, शुक्रवारी आवर्जून केले जाते ते जरा जिवंतिका पूजन आणि वरदलक्ष्मी व्रत। तर वरदलक्ष्मी व्रताचा व्हिडिओ अगोदर अपलोड केला आहे आणि जरा जिवंतिका व्रताचे पण मी सर्व व्हिडिओ अपलोड केले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। अगदी पूजाविधीपासून आरतीपासून प्रत्येक जे फोटोचं महत्त्व आहे ज्या नागनरसोबाच्या त्याच्याविषयी माहिती मी दिलेली आहे, ते आवर्जून तुम्ही चेक करू शकता। तर श्रावण महिन्याची सुरुवात होते पहिल्या शुक्रवारपासून। आपण जो जरा जिवंतिकेचे पूजन करतो नागपंचमीपासून किंवा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपण नागनरसोबाची प्रतिमा आणतो, त्याच्यामध्ये जरा जिवंतिका ही देवीचं फोटो असतो। तर त्या फोटोचे आपण दर शुक्रवारी पूजन करतो। त्याची पूजा करण्याची पद्धत काय आहे त्याविषयी आज माहिती सांगणार आहोत। आता श्रावण महिना संपतच आला आहे आणि आता उद्या श्रावणी शुक्रवार हा शेवटचा आहे। जर आपल्या काही कारणास्तव महिलांनी किंवा आपल्या मुलांसाठी जरा जिवंतिका पूजन केले नसेल तर आपण हे उद्याच्या शुक्रवारी अवश्य करायचे आहे। श्रावण महिन्यातील सर्व शुक्रवारचे फळ या दिवशी मिळू शकते, तर अशी आपण ही पूजा करायची आहे। आपल्याकडे नागनरसोबाचा किंवा जरा जिवंतिकाचा फोटो जे कागद मिळतो तो आपण आपल्या देवघराच्या इथे लावलेला असतो किंवा लावायचा असेल तर आपण हा आणायचा आहे। दर शुक्रवारी आपल्या कुलदेवतेची जशी पूजा करतो त्याचप्रमाणे जिवतीची देखील पूजा करायची आहे। जिवंतिके पूजेसाठी महिला उपवास करतात। जर आपल्याला उपवास करणं शक्य नसेल तर पूजा होईपर्यंत फक्त आपण उपवास करायचा आहे, त्याच्यानंतर आपण उपवास सोडला तरी चालू शकेल। तर जरा जिवंतिका पूजन का करतात, तर आपल्या बाळांच्या आपल्या मुलांच्या रक्षणासाठी, त्यांच्यामध्ये प्रगती व्हावी, त्यांच्या सर्व अडचणी जीवनातल्या दूर व्हाव्यात म्हणून प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हे पूजन करत असते। या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पाने असं आवश्यक मानलं जातं। या पाना फुलांची माळ करून जिवतीला वाहिली जाते। 21 मणी असलेले कापडाचे वस्त्र, हे जर शक्य नसेल आपल्याला तर आपण जे कापसाचे वस्त्र आहे ते घरच्या घरी बनवून ते देखील या फोटोला घालू शकतो। 11 पुरणाच्या दिव्याचे नैवेद्य जिवंतिका पुढे ठेवायचं आहे। जर आपल्याला शक्य नसेल तर आपण 1 पुरणाचा दिवा किंवा 1 पिठाच्या दिव्यामध्ये साजूक तूप, जे गाईचं तूप असतं ते टाकून दिवा लावला शुक्रवारी संध्याकाळी तरी चालेल। त्याचबरोबर साखर, चणे, फुटाणे याचा नैवेद्य दाखवायचा आहे। पूजेसोबत आपण घरातील भगवान शंकर आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीचा देखील अभिषेक करायचा आहे। जर कुबेर आपल्या घरामध्ये असेल तर त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल। आपल्या मुलांविषयीच्या ज्या समस्या असतील, म्हणजे काही मुलं चिडचिडे असतात, ऐकत नसतात, घरातल्या व्यक्तींबरोबर त्यांचं पटत नसतं, तर अशा ज्या काही समस्या असतील, त्यांच्या अभ्यासात प्रगती होते, ह्या समस्या आहेत त्या दूर होतात। तर या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हे व्रत करते। आता हा जो श्रावणी शेवटचा शुक्रवार आहे, या दिवशी देखील आपण अशी पूजा करायची आहे आपल्या मुलांसाठी। तर या दिवशी शक्यतो आपण स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करूनच जिवतीची पूजा करायची आहे। जिवतीची पूजेचा विधी झाला की तिन्ही सांजेच्या वेळी जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो त्याच्यानंतर आपल्या मुलांना पाटावर बसून त्यांचे जरूर औक्षण करायचे आहे। पूजा संपन्न झाल्यावरती महिलांनी आपल्या परिसरातील महिलांना हळदी कुंकवासाठी बोलवायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण शुक्रवार असा साजरा करतो। तर आपण जरा जिवंतिकाचे पूजन का बरं करतो याची कथा आहे। तर ती कथा अशी आहे
की जेव्हा मगध नरेश वृद्धाला शरीराचे 2 वेगळे भाग असलेला मुलगा होतो, तेव्हा तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देतो. त्यावेळी जरा राक्षसीन तिथून जात असते आणि तिने एकत्र जी दोन्ही वेगवेगळी बालके असतात ती एकत्र जुळवते, कारण तिला ते शास्त्र अवगत असते आणि ती हे दोन्ही अर्भक एकत्र जुळवून त्या अर्भकाला जीवदान देते. म्हणून त्या बालकाला जरासंध या नावाने ओळखले जाते. आणि मगध देशात जरा राक्षसीचा तेव्हापासून उत्सव साजरा करतो. त्यामुळे लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. आपल्या मुलांच्या रक्षणार्थ, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जराजीवतीची पूजा करू लागलो. तेव्हापासून हे जराजीवंतिका व्रत चालू झाले आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हे व्रत करत असतो. असं म्हणतात की जराजीवंतिका पूजन केल्याने आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकास होतो, निरोगी सुदृढ आयुष्य लाभते मुलांना. आणि प्रत्येक माता आपल्या बालकांसाठी किंवा प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात. तर या पूजेचं महत्त्व काय आहे? जिवतीला दिव्याच्या रूपात पाहिलं गेलं आहे साधारणपणे. फक्त जिवतीचं पूजन हे आपण श्रावण महिन्यात करतो. हा दिवा ज्ञानाचा अंधकार मिटवून प्रकाश पसरवण्याचं प्रतीक म्हणून पाहिला गेला आहे. त्याचप्रमाणे वंशवृद्धीसाठी जिवतीचं पूजन करतात. त्यानंतर मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून देखील जिवतीचं पूजन केलं जातं. तर या संदर्भातले सर्व महत्त्वाचे व्हिडिओ आहेत माहितीपूर्ण, ते मी अपलोड केले आहे. त्याची लिंक मी अवश्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल की जिवतीचं पूजन कसं करायचं आहे, त्याचं महत्त्व काय आहे, आरती कोणती करायची आहे, तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. त्याचप्रमाणे जिवतीची जी प्रतिमा असते त्याच्यामध्ये 4 देव एकत्रित असतात. त्याच्यामध्ये नरसिंह, कृष्ण, मुलांना खेळवणाऱ्या जराजीवंतिका आणि सर्वात शेवटी बुध आणि गुरु यांचा समावेश आहे. तर त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर ते थोडक्यात मी सांगते. तर भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बालभक्तासाठी प्रगट झाले, ही कथा आपल्याला ठाऊक आहे. तर त्यांचा एक फोटो या प्रतिमेमध्ये असतो की जे हिरण्यकशिपूच्या रूपात दैत्यांपासून बालकांचं रक्षण करण्यासाठी नरसिंहाची रूप घेऊन नरसिंह आलेले आहेत आणि त्यांची आपण या प्रतिमेमध्ये पूजा करतो. त्यानंतर येतात ते कालियामर्दन म्हणजे श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी खेळत असताना यमुनेच्या डोहात जो चेंडू गेला तो काढताना जो प्रसंग कृष्णांवरती आला की ज्या गड्यांबरोबर ते खेळत होते त्यांच्याच रक्षणार्थ त्यांनी कालियामर्दन या सापाला मारले. त्यामुळे कृष्णाचे यामध्ये पूजन होते. या प्रतिमेमध्ये जरा आणि जीवंतिका या देवीची म्हणजे फोटो येतो. तर हा मुलांचा सांभाळ करताना दाखवला गेला आहे. तर याची कहाणी आपण पाहिली की जरासंधाचा 2 बालकं एकत्र करून जन्म होतो आणि ज्यांना एकसंध केला अशा जरा आणि जीवंतिकेचं यामध्ये पूजन केलं जातं आवर्जून. त्यामुळे इथे आपण ह्या प्रतिमेचं जराजीवंतीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पूजन करतो. आणि सगळ्यात शेवटी येतात ते बुध आणि बृहस्पती. बुध हत्तीवर बसलेला आहे आणि हातात अंकुश असलेला पाहायला मिळतो, तर गुरु वाघावर बसलेला आहे आणि हातात चाबूक पाहायला मिळतो. बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे. बुध बालकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व हे गुण प्रदान करतात, तर गुरु बालकाला शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती आणि विवेक बुद्धी हे गुण प्रदान करतात. अशात बालकांपासून मोठी व्यक्ती बनतात. मनात उन्मत्ता आली तर ती अंकुश घालून बुधाने दूर करावी आणि अहंकार जागृत झाला तर तो गुरुने आपल्या चापक्याच्या फटक्यांनी दूर करावा, अशी इच्छा त्या बालकांच्या माता व्यक्त करतात. आपलं मूल हे सर्व गुण संपन्न होत असताना त्याला गर्वाची बाधा होऊ नये यासाठी बुध आणि गुरूंना पूजलं जातं. अशा प्रकारे या प्रतिमेतल्या 4ही देवतांची क्रमाने पूजा केली जाते. प्रथम बालकांचं रक्षण करणारी देवता, दुसरी जन्मलेल्या बालकांचं रक्षण करणारी, त्यांना दीर्घायुष्य देणारी देवता आणि बालकांच्या रूपात भर घालणाऱ्या जराजीवंतिका, आणि त्यानंतर बालकांना प्रौढावस्थेत जाताना अहंकार आणि उन्मत्ता येऊ नये म्हणून पूजले जाणारे बुधगुरू असे या प्रतिमेतले फोटो आहे. तर एका आईशिवाय आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे कोणच ओळखू शकत नाही. त्यामुळे आपल्या मुलाने प्रौढावस्थेत नम्र राहावे, त्यानंतर कोणतेही संकटे त्याच्यावर येऊ नये यासाठी माता हे पूजन श्रावणी शुक्रवारी करतच असतात. या दिवशी जराजीवंतिकाचं पूजन केलं जातं, दिवसभर उपवास केला जातो आणि आपल्या मुलांच्या रक्षणार्थ त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली जाते. तर अशा प्रकारे आपण श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी जर आपलं जराजीवंतिका पूजन अजूनही केलं गेलं नसेल तर हे
अवश्य करा आणि आपल्या मुलांच्या सुखी आयुष्यासाठी आपण देवीला प्रार्थना करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि या संदर्भातले जे काही रिलेटेड व्हिडिओ आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, ते देखील तुम्ही चेक करा. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.